सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत। प्राथमिक माहितीनुसार शनिवारी सकाळी ही क्रुझर गाडी सोलापूर हैदराबाद महामार्गावरून जात होती। या गाडीतील प्रवासी सोलापूरवरून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते। त्यावेळी धाराशिवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले। त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली। अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले। काही नागरिकांनी जोर लावून क्रुझर गाडी सरळ करून त्यामधून मृतदेह बाहेर काढले। आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे। या अपघातामध्ये 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे। या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असल्याचे समजते। या गाडीचे टायर्स फुटल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन एका ट्रॅक्टरला धडकली। ही धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे।